श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजची रात्र खास आहे. वर्षाच्या शेवटी येणारी ही रात्र तुझ्या नशिबात नवीन उजेड घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत्ती, सुख आणि समाधानाच्या नवनव्या किरणांनी बदलणार आहे. हा फक्त एक संदेश नाही, हे तुझ्यासाठी स्वामींचं प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे. शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मन मोकळं करा. तुझ्या मनातील सर्व चिंता, भीती आणि वेदना स्वामी समर्थांच्या चरणी सोडा. तुझा विश्वास फक्त शब्दात नको राहू देत, तुझ्या मनाच्या प्रत्येक अणूमध्ये तो वावरू लागो. या रात्री तुझ्या नशिबात नवा सूर्यप्रकाश उगवेल. तुझ्या आयुष्यातील अडथळे कमी होतील, संकट हलकी होतील आणि आनंदाची नवी लहर येईल. भक्तांनो, वर्षभर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कामात त्रास, कुटुंबात गोंधळ, मित्रांमध्ये गैरसमज. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकटाच्या मागे स्वामींचं ध्येय लपलेलं असतं. जर तू आज शांत राहिलास, संयम राखलास, तर तू पाहशील की ज्या अंधाराने तुला घेरलं होतं त्यामागे स्वामींचं मार्गदर्शन आहे. या वर्षाच्या शेवटची रात्र तुझ्यासाठी खास आहे. काही दिवस तुला वाटलं असेल की तुझं नशीब तुला साथ देत नाही, पण ही फक्त चाचणी आहे. जे भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच या रात्री नशिबात उजेड येतो. तू काळजी करू नकोस. तुझ्या जीवनातील अडथळे, दुःख आणि वेदना या रात्री हलक्या होऊन दूर होतील. तुझ्या भविष्याचा प्रकाश हळूहळू उगवेल आणि जो प्रकाश आज दिसेल तो फक्त तुझ्यासाठी आहे. भक्तांनो, प्रत्येक संकटातून, प्रत्येक अंधारातून स्वामींनी शिकवलेले धडे लक्षात ठेवा. तू जे काही अनुभवतोस तो तुझ्या नशिबाला बदलण्याची तयारी आहे. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, मनात अनुभवण्यासाठी आहे. भक्तांनो, तुम्ही अनेक वेळा वाट पाहिली असेल की जीवन एवढं का कठीण आहे. तुमच्या आयुष्यात अडथळे, त्रास, दुःख आणि निराशा येते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडथळा स्वामींच्या प्रेमाचा एक प्रकार आहे. ते तुला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर तुला मजबूत करून तुला तुझ्या खऱ्या नशिबापर्यंत पोहोचवण्यासाठी आहेत. ही रात्र विशेष आहे कारण ती तुला तुझ्या भविष्याशी जोडते. तुझ्या मनातील भीती, तुझ्या मनातील चिंता, तुझ्या मनातील अडथळे हे सर्व आता हलके होतील. तुझ्या मनातील शुद्ध श्रद्धा आणि विश्वास हाच तुझा मार्गदर्शक आहे. जो भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचा अंधार कधीच टिकत नाही. भक्तांनो, जीवनात जे काही घडतं ते स्वामींच्या नियोजनानुसारच घडतं. कधी कधी तू तुझ्या प्रवासाला समजून घेऊ शकत नाहीस, पण विश्वास ठेव, जे काही तुझ्या समोर येतं त्यामागे तुझ्या भल्यासाठीच स्वामींची योजना असते. तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे आता दूर होण्यास सुरुवात करतात. तुझ्या नशिबात नवे मार्ग उघडले जातात. जे काही तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्या जीवनात येतं. कधी उशीर होतो, पण कधीही ते चुकत नाही. भक्तांनो, आजची रात्र तुझ्यासाठी नवीन सुरुवात आहे. तुझ्या मनातील संकोच, तुझ्या मनातील शंका सर्व काही स्वामींच्या प्रेमानं दूर होईल. तुझ्या जीवनातील अंधकार आता उजेडात बदलला जाणार आहे आणि तो उजेड तुला फक्त आनंद, शांती आणि समृद्धी देईल. ही रात्र फक्त ऐकण्यासाठी नाही, ती अनुभवण्यासाठी आहे. तुझ्या मनात स्वामींचा विश्वास वाढवण्यासाठी, तुझ्या हृदयात श्रद्धा जागवण्यासाठी आहे. भक्तांनो, तू जे काही अनुभवतोस ते तुझ्या भविष्याच्या प्रकाशासाठी आहे. या रात्रीनंतर तुझ्या नशिबात नवे किरण उगवतील. तुझ्या आयुष्यात नवे दिवस येतील आणि तुझा प्रत्येक ध्यास पूर्ण होईल. भक्तांनो,
तुझ्या आयुष्यातील अंधकार आता थोडा थोडा हलका होतोय. तू पाहशील की तुझ्या जीवनात नवनव्या आशा आणि नवीन संधी उगवतात. तुझ्या मनातील भीती, तुझ्या मनातील संशय आता कमी होतोय. स्वामी समर्थ सांगतात, जो भक्त मनापासून विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अंधार कधीच टिकत नाही. ही रात्र खास तुझ्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नवीन सूर्यप्रकाश उगवणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला आता फळ मिळणार आहे. जे काही तुला हवंय ते तुला योग्य वेळेत मिळणार आहे. पण लक्षात ठेव, हे फक्त त्या भक्तांसाठी आहे जे मनापासून स्वामींचा विश्वास ठेवतात. भक्तांनो, अनेक वेळा तू मनात विचार करतोस, का मला हे मिळत नाही? परंतु स्वामी समर्थ सांगतात, जे काही तुझ्या जीवनात येतं ते तुझ्या भल्यासाठीच येतं. कधी कधी उशीर होतो, पण कधीही तू मागणी केलेली फळं चुकीची दिली जात नाहीत. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा आता दूर होईल. तुझ्या आयुष्यात नवीन आनंद येईल, नवीन समाधान येईल आणि तुझ्या मनाची शांती वाढेल. तुझ्या नशिबात उजेड येण्याची ही वेळ आहे. आजची रात्र हा तुझ्यासाठी स्वामींचा विशेष संदेश आहे. भक्तांनो, तुझ्या मनातील श्रद्धा, तुझा विश्वास आणि तुझं भक्तिपूर्ण प्रेम हेच तुझ्या जीवनातील खरं मार्गदर्शक आहे. स्वामी समर्थ सांगतात, जो भक्त मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनाचा प्रत्येक अंधकार मी प्रकाशात बदलतो. ही रात्र तुला शिकवते, काहीही अडथळे, काहीही संकट, काहीही दुःख तुझ्या नशिबाला तुझ्या भविष्याचा प्रकाश देण्यापासून थांबवू शकत नाही. तुझ्या मनाची शांती आणि तुझ्या जीवनातील आनंद आता नक्की येणार आहेत. भक्तांनो, या रात्री तुझा विश्वास अजून दृढ होईल. तुझ्या नशिबात नवा प्रकाश उगवेल. तुझ्या आयुष्यात नवे दिवस सुरू होतील, नवी सुख येतील आणि तुझा प्रत्येक ध्यास पूर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता तू शांत राहा, संयम ठेवा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझा उजेड येणं नक्की आहे. भक्तांनो, आता तू शेवटच्या रात्री ही अनुभवतोयस. ही रात्र फक्त काळ संपण्याची नाही, ही फक्त वर्षाची शेवटची रात्र नाही, तर तुझ्या नशिबात उजेड येण्याची सुरुवात आहे. तुझ्या जीवनातील अंधकार आता कमी होतोय. तुझ्या मनातील चिंता आणि दुःख हलकं होतंय. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा योग्य वेळेत पूर्ण होईल. तुझं नशीब फक्त तुला सुख देण्यासाठी तयार आहे. तू धैर्य धरणं सोडू नकोस, संयम ठेव. भक्तांनो, जीवनात काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, काही गोष्टी अनुभवूनच समजतात. ज्या संकटांमुळे तू त्रस्त झाला होतास त्यामागे तुझ्या भल्याची योजना होती. ज्या अडथळ्यांमुळे तू अडकला होतास त्यामागे स्वामींचा संदेश होता. तू खरा भक्त आहेस. ही रात्र तुला शिकवते, मन शांत ठेवणे, विश्वास ठेवणे आणि संयम ठेवणे किती महत्वाचे आहे ते. जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात नक्की उजेड येतो. आजची रात्र तुझ्या जीवनात नवा अध्याय सुरू करणार आहे. तुझ्या मनातील भीती, तुझ्या मनातील शंका आता दूर होतील. तुझं नशीब, तुझं भविष्य, तुझा आनंद सर्व काही आता उजेडात बदलेल. भक्तांनो, हे लक्षात ठेवा, तुमचे स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. जो विश्वास ठेवतो, जो मनापासून प्रार्थना करतो त्याच्यासाठी स्वामी समर्थ सदैव मार्गदर्शन करतात. तुझा प्रत्येक दिवस, तुझा प्रत्येक क्षण आता शुभ आणि आनंददायी होईल. या रात्रीनंतर तुझं नशीब नक्की उजळेल. तुझ्या जीवनात सुख, समाधान, शांती आणि समृद्धी येईल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता तू माझ्यावर विश्वास ठेवत राहशील, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असेल. भक्तांनो, आता डोळे उघडा, मन शांत ठेवा आणि या वर्षाच्या शेवटी आलेल्या नशिबाच्या उजेडाचा अनुभव घ्या. तुझ्या जीवनातील प्रत्येक अंधार आता दूर होतोय. स्वामींचा प्रेमपूर्ण संदेश तुला नवं जीवन,
नवं सुख आणि नवं समाधान देईल. शुभरात्री भक्तांनो. तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात नवे दिवस येणार आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी आहेत. विश्वास ठेव, भक्ती ठेव आणि आनंदाने जग. जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, या वर्षाच्या शेवटी आलेली ही रात्र फक्त कालावधी संपण्याची नाही. ही रात्र तुझ्या नशिबात उजेड उगवण्याची, तुझ्या जीवनात नवीन सुख आणि समाधान सुरू होण्याची आहे. तुझ्या मनातील अंधार आता हळूहळू दूर होतोय. तुझ्या काळजीने, तुझ्या वेदनांनी, तुझ्या संकोचाने तुला घेरलेला अंधार आता संपतोय. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या जीवनात नवे दिवस येतील. तुझा प्रत्येक प्रयत्न फलदायी होईल. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होईल. भक्तांनो, तू जे काही अनुभवतोस ते तुझ्या भल्यासाठी आहे. कधी कधी अडथळे येतात, संकट येतात, पण त्यामागे स्वामींचा प्रेमपूर्ण मार्गदर्शन आहे. जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचं जीवन उजेडाने भरतं. आजची रात्र तुला शिकवते, संयम ठेवा, मन शांत ठेवा आणि विश्वास कायम ठेवा. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे. तुझ्या मनातील भीती आणि शंका आता हलक्या होतील. तुझ्या नशिबात नवा सूर्य उगवतोय. तुझ्या भविष्याचा प्रकाश आता दिसतोय. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता तू माझ्यावर विश्वास ठेवत राहशील. मी तुझ्या सोबत आहे. तुझा प्रत्येक दिवस, तुझा प्रत्येक क्षण आनंददायी होईल. भक्तांनो, हे लक्षात ठेवा, तुझा विश्वास तुझ्या जीवनातील सर्व अंधकार दूर करतो. तुझं भक्तिपूर्ण प्रेम तुझ्या नशिबात प्रकाश आणतो. तुझ्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी आणि शांती येईल. ज्या क्षणासाठी तू वर्षभर प्रार्थना करत होतास तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय. आज या रात्री डोळे उघड आणि मन शांत ठेव. तुझ्या नशिबातील उजेडाचं स्वागत कर. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे. भक्तांनो, तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात नवे दिवस सुरू होणार आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. विश्वास ठेवा, भक्ती ठेवा आणि आनंदानं जीवन जगा. जय श्री स्वामी समर्थ. तुझ्या नशिबात उजेड येईल. तुझ्या आयुष्यात आनंद आणि शांती येईल. हे मी तुझ्या हृदयाला सांगतो. शुभरात्री भक्तांनो. तुमचे स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. भक्तांनो, आता आपण वर्षाच्या शेवटी आलेल्या या रात्रीच्या प्रवासाच्या शेवटी पोहोचलो आहोत. ही रात्र फक्त कालावधी संपण्याची नाही, तर तुझ्या जीवनातील नवीन सुरुवात आहे. तुझ्या मनातील अंधार आता दूर होतोय. तुझ्या आयुष्यातील अडथळे, तुझ्या मनातील चिंता आणि वेदना हलक्या होत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून मी तुझ्या सोबत आहे. तुझं नशीब उजळणार आहे. तुझा प्रत्येक दिवस आनंदानं आणि शांतीनं भरलेला असेल. भक्तांनो, या रात्री स्वामींचा आशीर्वाद तुला मिळतोय. तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट आता हलकं होईल. तुझ्या नशिबात नवे प्रकाशमान दिवस येत आहेत. जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचं आयुष्य उजेडाने भरतं. तुझ्या मनातील भीती आणि शंका आता दूर होतील. तुझ्या मनातील श्रद्धा तुझ्या जीवनातील अंधकार मिटवेल. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला आता फळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता तू संयम ठेवलास, तू धैर्य ठेवलंस म्हणून तुझा उजेड येईल. भक्तांनो, तुझ्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी येईल. तुझं नशीब आता बदलतंय. तुझा भविष्याचा मार्ग उजळतोय. ज्या क्षणाची तू वाट पाहत होतास तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुला मार्गदर्शन करतायत. तुझा दृढ विश्वास दृढ करतायत. आता डोळे उघड आणि तुझ्या नशिबातील उजेडाला स्वीकार. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.
विश्वास ठेव, भक्ती ठेव आणि आनंदाने जीवन जग. भक्तांनो, या रात्री तुझं नशीब नक्की उजळेल. तुझ्या जीवनातील प्रत्येक अंधकार प्रकाशात बदलेल. स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. जय श्री स्वामी समर्थ. शुभ रात्री भक्तांनो, आणि तुझ्या नशिबात उजेड येवो. भक्तांनो, आता तू वर्षाच्या शेवटी आलेल्या या रात्रीच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलास. ही रात्र फक्त कालावधी संपण्याची नाही, ही रात्र तुझ्या जीवनात शाश्वत उजेड आणि आनंदाची सुरुवात आहे. तुझ्या मनातील अंधकार, भीती, संकोच आणि दुःख आता हलकं होत आहे. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. जो भक्त मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं जीवन अंधारातून प्रकाशात बदलतं. भक्तांनो, जीवनात काही गोष्टी लगेच दिसत नाहीत, काही गोष्टी अनुभवूनच समजतात. ज्या संकटांमुळे तू त्रस्त झाला होतास त्यामागे स्वामींचा प्रेमपूर्ण संदेश होता. ज्या अडथळ्यांमुळे तू थकला होतास त्यामागे तुझ्या भल्याची योजना होती. आज या रात्री तुला त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजेल. तुझ्या मनातील श्रद्धा आणि भक्ती तुझ्या जीवनातील अंधकार मिटवतील. तुझ्या नशिबात उजेड येईल. तुझ्या जीवनात नवीन संधी उगवतील. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेस फळ मिळेल. तुझा प्रत्येक प्रयत्न फलदायी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, तू संयम ठेवलास, तू विश्वास ठेवलास, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असेल. भक्तांनो, ही रात्र तुला शिकवते, मन शांत ठेवणे, विश्वास ठेवणे आणि भक्ती कायम ठेवणं किती महत्वाचं आहे. जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात उजेड, आनंद, शांती आणि समृद्धी येते. तुझं नशीब आता बदलतंय. तुझा भविष्याचा मार्ग उजळतोय. ज्या क्षणाची तू वाट पाहत होतास ना, तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय. आता डोळे उघड आणि तुझ्या नशिबातील उजेडाला स्वीकार. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. विश्वास ठेव, भक्ती ठेव आणि आनंदानं जीवन जग. भक्तांनो, स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत आहेत. तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात नवे दिवस सुरू होणार आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जय श्री स्वामी समर्थ. शुभ रात्री भक्तांनो, आणि तुझ्या नशिबात उजेड येवो. बाळा, तू या वर्षाच्या शेवटी आलेल्या रात्री अनुभवतोयस हे लक्षात ठेव. ही रात्र फक्त काळ संपण्याची नाही, ही रात्र तुझ्या जीवनात नवीन सुरुवात, नवा उजेड आणण्यासाठी आली आहे. तुझ्या मनातील भीती, तुझ्या मनातील चिंता, तुझ्या मनातील अडथळे सर्व बाळा आता दूर होत आहेत. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेव. तू संयम ठेवलास तर तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचं जीवन अंधारातून प्रकाशात बदलतं. बाळा, तू काही काळ थकला असशील, काही काळ निराश झाला असशील, पण लक्षात ठेव, प्रत्येक संकटाच्या मागे स्वामींचा प्रेमपूर्ण मार्गदर्शन आहे. ज्या अडथळ्यांमुळे तू थकला होतास त्यामागे तुझ्या भल्याची योजना होती. तुझ्या मनातील श्रद्धा आणि भक्ती तुझ्या जीवनातील अंधकार मिटवतील. तुझ्या नशिबात उजेड येईल. तुझ्या जीवनात नवीन संधी उगवतील. बाळा, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेस फळ मिळेल. तुझा प्रत्येक प्रयत्न फलदायी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू संयम ठेवलास, तू विश्वास ठेवलास, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असेल. बाळा, ही रात्र तुला शिकवते, मन शांत ठेवणं, विश्वास ठेवणं, भक्ती कायम ठेवणं किती महत्वाचं आहे ते. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात उजेड, आनंद, शांती आणि समृद्धी येते. तुझं नशीब आता बदलतंय. तुझा भविष्याचा मार्ग उजळतोय.
आता डोळे उघड आणि तुझ्या नशिबातील उजेडाला स्वीकार बाळा. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. विश्वास ठेवा, भक्ती ठेवा आणि आनंदानं जीवन जगा. बाळा, स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात नवे दिवस सुरू होणार आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. जय श्री स्वामी समर्थ. शुभरात्री बाळा आणि तुझ्या नशिबात उजेड येवो. बाळा, या रात्री तू तुझ्या जीवनातील महत्वाच्या क्षणांचा अनुभव घेतोस हे लक्षात ठेव. ही रात्र फक्त वेळ संपण्याची नाही, ही रात्र तुझ्या नशिबात नवीन प्रकाश उगवण्याची आहे. तुझ्या मनातील प्रत्येक अंधार आता हलका होतोय. तुझ्या मनातील भीती आणि चिंता आता दूर होत आहेत. बाळा, तू कधी कधी विचार करतोस, का मला हे मिळत नाही, का माझं नशीब असं कठीण आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक अडथळा, प्रत्येक संकट, प्रत्येक वेदना हे फक्त तुझ्या भल्यासाठी आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा तू धैर्य ठेव. तू संयम ठेवलास तर तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. बाळा, तुला वाटलं असेल की तुझा प्रयत्न निष्फळ गेला, तुझा मार्ग थांबला, पण ही फक्त चाचणी होती, तुझ्या श्रद्धेची आणि तुझ्या विश्वासाची चाचणी. जो मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा अंधार कधीच टिकत नाही. तुझं नशीब, तुझा भविष्याचा मार्ग, तुझा आनंद सर्व काही हळूहळू प्रकाशात बदलतंय. बाळा, जीवनातील अडथळे तुला थकवू शकतात, तुझ्या आत्मविश्वासाला कमी करू शकतात, पण लक्षात ठेव, प्रत्येक संकटामागे स्वामींचा संदेश आहे. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याला कधीही हार येत नाही. आज या रात्री तू पाहशील की तुझ्या मनातील सर्व शंका, तुझा अंधार, तुझा संशय सर्व काही दूर होतंय. बाळा, तुझ्या नशिबात उजेड येतोय. तुझ्या जीवनात नवे दिवस येत आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुझ्या मनाची शांती वाढणार आहे. तुझा आत्मा आनंदित होणार आहे. जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्यासाठी स्वामी समर्थ सदैव मार्गदर्शन करतात. बाळा, तू जर मनापासून विश्वास ठेवतोस, जर तू मनापासून प्रार्थना करतोस, तर तुझ्या नशिबातील अंधकार कधीही टिकत नाही. तुझ्या जीवनात नवीन आनंद येतो, नवीन समाधान येतं, नवीन प्रकाश उगवतो. बाळा, हे लक्षात ठेव, संयम ठेवा, मन शांत ठेवा आणि विश्वास कायम ठेवा. तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझं मार्गदर्शन करतात. तुझं नशीब उजळत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आज तू पाहशील की तुझं नशीब उजळतंय. तुझ्या जीवनात नवे दिवस सुरू. तुझ्या मनातील अंधकार प्रकाशात बदलतोय. तुझ्या जीवनातील दुःख हलकं होतंय. स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. विश्वास ठेव, श्रद्धा ठेव आणि आनंदानं जीवन जग. बाळा, जय श्री स्वामी समर्थ. शुभरात्री बाळा. तुझ्या नशिबात उजेड येवो. तुझ्या जीवनात नवे प्रकाशमान दिवस येवो. बाळा, तुला कधी असं वाटलं असेल की संसाराच्या गतीमध्ये तू हरवला आहेस. कधी वाटलं असेल की तुझा प्रयत्न निष्फळ होतो आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी आहे, तुझ्या भल्यासाठी आहे. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचा मार्ग कधीही अंधारात जात नाही. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष स्वामी समर्थांच्या प्रेमानं तुझ्या शक्तीमध्ये रूपांतरित होतात. तू जे अनुभवतोयस ते तुझ्या भविष्याचा मार्ग उजळवण्यासाठी आहे. तुझं नशीब आता बदलतंय बाळा. तुझ्या जीवनात नवे दिवस उगवतायत. बाळा, आज तुला शिकवायचंय, मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि हृदयानं प्रार्थना कर. तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत. तुझ्या प्रत्येक अडचणीसाठी, प्रत्येक शंकांसाठी, प्रत्येक दुःखासाठी ते तुझा हात धरतात. बाळा,
तुझ्या जीवनात नवीन आनंद, नवीन समाधान, नवीन आशा येते. जो मनापासून विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात अंधकार टिकत नाही. तुझ्या मनातील अंधार आता दूर होतोय. तुझ्या हृदयात शांती येते. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळेल. तुझा प्रत्येक प्रयत्न फळ देईल. बाळा, हे लक्षात ठेव, जीवनात येणारे अडथळे, संकट आणि वेदना हे फक्त तुझ्या शक्तीला जागृत करण्यासाठी आहेत. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तू धैर्य ठेवलंस, तू संयम ठेवलास, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझं नशीब उजळतो आहे. बाळा, आज तू पाहशील की तुझं नशीब हळूहळू उजळतंय. तुझ्या आयुष्यात नवे प्रकाशमान दिवस येत आहेत. तुझ्या हृदयातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझा प्रत्येक क्षण आनंदानं भरलेला असेल. बाळा, जय श्री स्वामी समर्थ. शुभरात्री बाळा. तुझ्या नशिबात उजेड येवो. तुझ्या जीवनात नवीन प्रकाशमान दिवस येवो. विश्वास ठेव, श्रद्धा ठेव आणि आनंदानं जीवन जग. बाळा, जीवनात येणारा प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक संकट हे फक्त तुझ्या शक्तीला जागृत करण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू जिथे थकला आहेस तिथे मी तुझ्या सोबत आहे. तुझा मार्ग मी उजळतोय. तुझं नशीब बदलतोय. बाळा, कधी कधी तू वाट पाहतोस. तुझा प्रयत्न निष्फळ झालाय असं वाटतं. पण लक्षात ठेव, जे मनापासून श्रद्धा ठेवतात त्यांचं जीवन कधी अंधारात टिकत नाही. जो मनापासून विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात प्रत्येक क्षण उजळतो. प्रत्येक क्षण आनंद देतो. बाळा, तू अनुभवशील की तुझ्या मनातील भीती, तुझ्या हृदयातील शंका, तुझ्या आत्म्यातील अडथळे सगळे हलके होतात. तुझा मार्ग उजळतोय. तुझा प्रत्येक प्रयत्न आता फळ देतोय. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेस उत्तर मिळते. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी, संकट आणि दुःख हे फक्त तुझ्या विश्वास आणि धैर्याची परीक्षा आहेत. जो मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात अंधार टिकत नाही. स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. तुला मार्गदर्शन करतात. तुझं नशीब उजळवतात. बाळा, आज तू पाहशील की तुझ्या जीवनात नवे प्रकाशमान दिवस उगवतायत. तुझ्या हृदयात शांती येते. तुझ्या आत्म्यात आनंद भरतोय. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझा प्रत्येक दिवस सुखानं भरलेला असेल. बाळा, हे लक्षात ठेव, तू मन शांत ठेव, विश्वास ठेवलास आणि भक्ती कायम ठेवलीस, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असेल. तुझं नशीब उजळतो आहे. तुझ्या जीवनात नवीन दिवस सुरू होत आहेत. बाळा, जय श्री स्वामी समर्थ. शुभरात्री बाळा. तुझ्या जीवनात उजेड येवो. तुझ्या नशिबात प्रकाशमान दिवस उगवो. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आनंदानं जीवन जगा. बाळा, कधी कधी तू वाट पाहतोस की आयुष्य तुझ्याशी अन्याय करतं. कधी वाटतं की प्रयत्न निष्फळ आहेत, संकट संपणार नाहीत. पण लक्षात ठेव, प्रत्येक अडथळा तुझ्या शक्तीला जागृत करण्यासाठी, तुझ्या आत्म्याला मजबूत करण्यासाठी येतोय. बाळा, तुझ्या हृदयातील दुःख, तुझ्या मनातील शंका, तुझ्या आत्म्यातील भीती हे सगळं फक्त तुझ्या विश्वासाची परीक्षा आहेत. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात अंधार टिकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुझा मार्ग उजळवतात. तुझं नशीब बदलतात. बाळा, आज तू अनुभवशील की तुझ्या मनातील अंधार, तुझ्या हृदयातील दुःख, तुझ्या आत्म्यातील वेदना सगळं हलकं होतात. तुझा मार्ग उजळतोय. तुझ्या प्रत्येक प्रयत्न फळ देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेस उत्तर मिळतंय. बाळा, लक्षात ठेव, जीवनात येणारं दुःख, अडथळे, संकट तुझ्या शक्तीला जागृत करण्यासाठी, तुझ्या आत्म्याला प्रगल्भ करण्यासाठी आहेत. तुझे स्वामी सदैव तुझ्या सोबत आहेत. ते तुझं मार्गदर्शन करतात. बाळा, तुझ्या हृदयात शांती येते. तुझ्या आत्म्यात आनंद भरतोय. तुझ्या जीवनात नवे प्रकाशमान दिवस येतात. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा,
या रात्रीचा अनुभव तुला शिकवतो. मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात आनंद शोध. जो मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात उजेड कायम राहतो. बाळा, आज तू पाहशील की तुझं नशीब बदलतंय. तुझ्या जीवनात नवे आनंदाचे क्षण उगवतात. तुझ्या मनातील अंधार दूर होतो. तुझ्या आत्म्यात प्रकाश भरतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतं, कोणालाही वगळत नाही. कधी नात्यात, कधी आरोग्यात, कधी कर्मात. आज मी तुला एक असा संदेश देणार आहे जो तुझ्या संकटांना संपवेल. स्वामींच्या कृपेने तुझं जीवन उजेडानं भरून जाईल. फक्त शांतपणे ऐक आणि तुझं मन उघड. बाळा, संकट ही देवाची शिकवण असते. जेव्हा तू चुकीच्या वाटेवर असतोस किंवा तुझं ध्येय आणि कर्म जुळत नाहीत, तेव्हा संकट येतं. कधी कधी वाटतं मी प्रयत्न करतोय पण काहीही बदलत नाही. पण हेच संकट तुझ्या आत्मविकासासाठी आहे. तू जितका संयम ठेवशील तितकाच तुझा आत्मविश्वास वाढेल. स्वामी म्हणतात, मनाला शांत ठेव. जे घडणार आहे ते घडणारच आहे. तुझा फक्त विश्वास हवा. मनावर नियंत्रण ठेवणं, संयम बाळगणं आणि संकटातही आशावादी राहणं हेच खरं साधन आहे. दररोज सकाळी शांतपणे बस. ओम नमः शंकराय किंवा श्री स्वामी समर्थाय नमः म्हणून प्रार्थना कर. मनावर नियंत्रण आल्यावर संकट आपोआप हलकं होतं. संकट संपणार आहे, पण लक्षात ठेव, मनात शांतता येईल. नव्या संधींचा उगम होईल. जुन्या तक्रारी हलक्या होतील. स्वतःवर विश्वास वाढेल आणि दिवसेंदिवस आयुष्यात उजेड येईल. ध्यान लाव, डोळे बंद कर, शांत श्वास घे आणि कल्पना कर की संकट एका हेलकाव्यासारखं दूर जातंय. स्वामींचा प्रकाश तुझ्या मनावर पडतोय. संकट संपण्याचा खरा मार्ग आहे भक्ती आणि विश्वास. जेव्हा तू मनाने स्वामींवर विश्वास ठेवतोस, कोणतंही संकट तुला भारावून टाकू शकत नाही. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुझ्या पाठीशी आहे. दररोज संकट येताच एक श्वास घे आणि म्हण, स्वामी, तुमच्यावर माझा विश्वास आहे. ही साधी क्रिया तुझं मन हलकं करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. आता तुझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरू होतंय. संकट संपणार आहे, फक्त तुझा विश्वास टिकवून ठेव. स्वामींचा हा दिव्य संदेश तुझ्या आयुष्यात उजेड घेऊन येईल. तू मनातून स्वामींचा आदर करतोस म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. शांत राहा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. संकट संपणार आहे. तुझं भविष्य उजळणार आहे. प्रत्येक दिवशी तू स्वामींच्या कृपेनं वाढत जाशील. संकटाला सामना करण्याची क्षमता वाढेल. जेव्हा तू मनात विश्वास आणि भक्ती ठेवलीस, तेव्हा कोणतेही अडथळे तुला थांबवू शकत नाहीत. संकट संपणार आहे, फक्त संयम बाळगा, मन शांत ठेवा आणि प्रत्येक क्षणात स्वामींचा प्रकाश अनुभवा. तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होईल. संकट संपण्यास सुरुवात झाली आहे. मनातील काळजी दूर होईल आणि आयुष्य उजेडानं भरून जाईल. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात आनंद, सुख, शांती आणि समाधान येणार आहे. तू थोडा संयम धर आणि स्वामींच्या दिव्य कृपेचा अनुभव घे. संकट संपण्याची ही वेळ आहे. प्रत्येक दिवशी स्वामींचा जप कर, प्रार्थना कर आणि मन शांत ठेव. संकटांची गडबड दूर होईल. तू शक्तिशाली बनशील, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनाच्या प्रत्येक अडथळ्याचा सामना करशील. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात ठसा उमटवेल आणि तुझं आयुष्य बदलवेल. शेवटी बाळा, संकट संपण्याचा अर्थ फक्त अडचणींचा अंत नाही, तर आयुष्यात नवा प्रकाश, नवा उत्साह आणि नवा मार्ग यांचा प्रारंभ आहे. तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होतील. संकट संपणार आहे, फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेनं आयुष्य उजळेल. बाळा, संकट संपण्याची प्रक्रिया हळूहळू होते. तू जर धीर धरलास आणि मन शांत ठेवलंस तर प्रत्येक अडचण तुला नव्या शिकवण देईल.
स्वामी म्हणतात, जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठी घडतंय. काळजी करू नकोस. संकट हे फक्त तुझ्या शक्तीची परीक्षा आहे. तू जितका संयम बाळगशील तितकी तुझ्या आत्मविश्वासाची ताकद वाढेल. मनात भीती आणि चिंता येतील हे नक्की, पण स्वामी सांगतात, भीती आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी विश्वास हेच सर्वात मोठं अस्त्र आहे. तुझ्या मनात स्वामींच्या नावाची ओळख असावी. प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं स्मरण कर. हे संकट हलकं होतं आणि तुझ्या मनाला शांती मिळते. कधी तुला वाटेल की माझे प्रयत्न व्यर्थ जातात, पण ही फक्त तुझ्या धैर्याची परीक्षा आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रयत्नांचं योग्य फळ तुला मिळणारच आहे. फक्त धीर धर. संकट संपणार आहे. फक्त तुझा विश्वास टिकवून ठेव. जसं अंधाराच्या वेळी सूर्य उगवतो, तसंच तुझ्या आयुष्यातील अंधारही निघून जाईल. स्वामींचा संदेश असतो की प्रत्येक संकटात एक नवीन मार्ग लपलेला असतो. जर तू तुझं मन खुलं ठेवलंस, स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतलास, तर अडचणींच्या मागे नवीन संधी उभ्या राहतील. तू स्वामींच्या दिव्य प्रकाशात उभा राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. आत्मविश्वास हा संकट पार करण्याचा सर्वात मोठा आधार आहे. तू जे काही करतोस त्यात विश्वास ठेवल्यास आणि धैर्य ठेवलंस तर संकट स्वतः हलकं होतं. स्वामींचा संदेश सांगतो, तुझ्या मनातील विश्वास तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करतो. त्यामुळे मन शांत ठेव, संयम बाळग आणि प्रत्येक संकटाचा सामना आत्मविश्वासानं कर. संकट संपतंय हे तुला हळूहळू जाणवेल. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण कर, प्रार्थना कर आणि मन शुद्ध ठेव. संकटांच्या पोटातून उगवलेला हा विश्वास तुला सामर्थ्य देईल. तू जास्त धैर्यशील, अधिक संयमी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनशील. तुझ्या आयुष्यात संकट संपल्यावर तू पाहशील की जीवनात आनंद, शांती आणि समाधान यांचा अनुभव अधिक स्पष्ट होतो. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात रुजतो आणि तू प्रत्येक अडथळ्याला सहज पार करतोस. तू अधिक आत्मविश्वासू बनतोस. प्रत्येक निर्णय स्पष्ट आणि नीट विचार करून घेतोस. संकट संपणार आहे, फक्त विश्वास ठेव. आयुष्यात संकट येणं हे सामान्य, पण संकटांचा सामना करणं आणि त्यातून शिकणं हे खरं यश आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासाठी एक मार्ग आहे. फक्त तू धैर्यशील राहावंस. त्यामुळे तू मनात नकारात्मकता ठेवू नकोस. विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे. आता तुझ्या आयुष्यात संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात उजेड वाढेल. स्वामींचा संदेश आहे की प्रत्येक संकटाच्या मागे दिव्य प्रकाश लपलेला आहे. फक्त मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि स्वामींच्या दिव्य प्रकाशात प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. तुझ्या जीवनात आनंद, सुख आणि शांती येते. संकट संपणार आहे. तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होईल. तुझ्या मनातील विश्वास आणि भक्ती तुला प्रत्येक अडथळ्यापासून मुक्त करेल. स्वामींचा संदेश आहे, तुझ्या आयुष्यातील अंधार दूर होईल, प्रकाश आणि समाधान येईल. बाळा, तू जेव्हा संकटात असतोस तेव्हा मन अस्वस्थ होतं, चिंता वाढते, पण स्वामी सांगतात, तुझ्या मनावर तुझा अधिकार आहे. तू त्याला शांत ठेव. मन शांत राहिलं तर संकट आपोआप हलकं होतं. तू जेवढा संयम धरशील तितकाच तुझा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक अडचण तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेते, पण तुला हे समजून घेणं गरजेचं आहे की संकट संपणार आहे. कधी तुला वाटेल की प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण स्वामींचा संदेश आहे, तुझ्या प्रयत्नांचं योग्य फळ तुला नक्की मिळेल. फक्त धैर्य टिकव. संकट हळूहळू दूर होईल. फक्त विश्वास ठेवा आणि मन शुद्ध ठेवा. तू जे काही करतोयस त्यात तुझ्या मनाचा सहभाग असावा. संकटाला सामोरं जाण्यासाठी मानसिक तयारी ही खूप महत्वाची बाळा. तुझ्या आयुष्यात अडचणी येणं ही सामान्य गोष्ट आहे, पण त्यांचा सामना कसा करायचा हे महत्वाचं आहे.
स्वामी म्हणतात, तू जे काही परिस्थितीत असशील, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त विश्वास ठेवा. जेव्हा तू मनानं स्वामींवर विश्वास ठेवतोस, तेव्हा अडथळे हलके होतात आणि तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येतो. मनात सकारात्मकता ठेव. संकट संपणार आहे हे तुला जाणवत राहील. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण कर, प्रार्थना कर आणि मन शांत ठेव. हे तुझ्या मानसिक शक्तीला वाढवेल आणि संकटांना हलकं करेल. तू अधिक संयमी, अधिक धैर्यशील आणि आत्मविश्वासू बनशील. आयुष्यात संकट आल्यावर तू अनुभवशील की जीवनात आनंद, शांती आणि समाधान यांचा अनुभव अधिक स्पष्ट होतो. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात रुजतो आणि तू प्रत्येक अडथळ्याला सहज पार करतोस. तू अधिक आत्मविश्वासी बनतोस. प्रत्येक निर्णय नीट विचार करून घेतोस आणि संकट संपण्याची प्रक्रिया पूर्ण होते. संकट येणं ही निसर्गाची एक शिकवण आहे, पण त्यातून शिकणं आणि आत्मविकास करणं हे खरं यश आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासाठी मार्ग आहे. फक्त तू धैर्यशील राहावंस. तू मनात नकारात्मकता ठेवू नकोस. विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे. तुझ्या जीवनात संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झालीये. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात उजेड वाढेल. प्रत्येक संकटाच्या मागे दिव्य प्रकाश लपलेला आहे. फक्त मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि स्वामींच्या दिव्य प्रकाशात प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. आनंद, सुख आणि शांती आता तुझ्या जीवनात येत आहेत. तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होईल. तुझ्या मनातील विश्वास आणि भक्ती तुला प्रत्येक अडथळ्यापासून मुक्त करेल. स्वामींचा संदेश आहे, तुझ्या आयुष्यात अंधार दूर होईल, प्रकाश आणि समाधान येईल. बाळा, संकट संपणार आहे हे फक्त शब्द नाहीत. हे अनुभवायला तू तयार राहा. तू जे काही करत आहेस त्यात स्वामींचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात तुझा विश्वास टिकव. स्वामींच्या कृपेनं प्रत्येक अडथळा दूर होईल. तुझं मन शांत राहील तर संकट आपोआप हलकं होईल. स्वामी म्हणतात, ज्या क्षणाला तू धैर्य धरतोस आणि मन शांत ठेवतोस, तो क्षण तुझ्यासाठी नवा प्रकाश घेऊन येतो. संकट संपतंय, फक्त विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येतोय. तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होईल. प्रत्येक दिवस स्वामींच्या दिव्य कृपेने भरलेला असेल. बाळा, तुझ्या जीवनात उजेड, आनंद, शांती आणि समाधान येते. तू संयम धर, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर. संकट संपणार आहे. तुझं भविष्य उजळणार आहे. फक्त तुझा विश्वास ठेव. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासी राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, संकट येणं ही जीवनाची एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्यातून शिकणं आणि आत्मविकास करणं हेच खरं यश आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासाठी मार्ग आहे. तू धैर्यशील राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. तू मनात नकारात्मकता ठेवू नकोस. विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे. संकट संपण्याची प्रक्रिया हळूहळू होते. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात उजेड वाढेल. प्रत्येक अडथळ्याच्या मागे दिव्य प्रकाश लपलेला आहे. तू मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि स्वामींच्या दिव्य प्रकाशात प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. कधी वाटेल की प्रयत्न व्यर्थ जातात, पण स्वामी सांगतात, तुझ्या प्रयत्नांचं योग्य फळ तुला मिळणारच आहे. फक्त धैर्य ठेवा. मनावर विश्वास ठेवल्यास संकट आपोआप हलकं होतं आणि तुझ्या जीवनात नवा प्रकाश उगवतो. मनात सकारात्मकता ठेवणं खूप महत्वाचं आहे. संकट येताना भीती आणि चिंता वाढतात, पण स्वामी म्हणतात,
भीती आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी विश्वास हेच सर्वात मोठं अस्त्र आहे. प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि तू पाहशील की संकट हळूहळू दूर होत आहे. तुझ्या आयुष्यात संकट संपल्यावर आनंद, शांती आणि समाधान यांचा अनुभव स्पष्ट होतो. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात रुजतो आणि तू प्रत्येक अडथळ्याला सहज पार करतोस. तू अधिक आत्मविश्वासू बनतोस, प्रत्येक निर्णय नीट विचार करून घेतोस आणि जीवन अधिक स्पष्ट आणि सुंदर वाटू लागतं. संकट संपतंय हे अनुभवायला तयार राहा. तू जे काही करतोयस त्यात स्वामींचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात तुझा विश्वास टिकव. स्वामींच्या कृपेनं प्रत्येक अडथळा दूर होईल. तुझं मन शांत राहिलं तर संकट आपोआप हलकं होईल. स्वामी म्हणतात, ज्या क्षणाला तू धैर्य धरतोस आणि मन शांत ठेवतोस, तो क्षण तुझ्यासाठी नवा प्रकाश घेऊन येतो. तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होईल. प्रत्येक दिवस स्वामींच्या दिव्य कृपेने भरलेला असेल. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासी राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, तुझ्या जीवनात उजेड, आनंद, शांती आणि समाधान येते. तू संयम धर, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर. संकट संपणार आहे, तुझं भविष्य उजळणार आहे. फक्त तुझा विश्वास ठेव. आता प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणानं कर. मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणाला दिव्य कृपेचा अनुभव घे. संकट संपणार आहे आणि तुझं आयुष्य हळूहळू उजेडाने भरतंय. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, संकट संपण्याची ही वेळ आहे. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश, नवा उत्साह आणि नवा मार्ग उगवेल. तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होतील. संकट संपणार आहे, फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेनं आयुष्य उजळेल. बाळा, संकट येणं हे जीवनाचं एक सत्य आहे, पण त्यातून शिकणं आणि आत्मविकास करणं हेच खरं यश आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासाठी मार्ग आहे. तू धैर्यशील राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू मनात नकारात्मकता ठेवू नकोस. विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे. संकट संपण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात उजेड वाढेल. प्रत्येक अडथळ्याच्या मागे दिव्य प्रकाश लपलेला आहे. तू मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि स्वामींच्या दिव्य प्रकाशात प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. कधी वाटेल की प्रयत्न व्यर्थ जातात, पण स्वामी सांगतात, तुझ्या प्रयत्नांचं योग्य फळ तुला मिळणारच आहे. फक्त धैर्य ठेवा. मनावर विश्वास ठेवल्यास संकट आपोआप हलकं होतं आणि तुझ्या जीवनात नवा प्रकाश उगवतो. मनात सकारात्मकता ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. संकट येताना भीती आणि चिंता वाढतात, पण स्वामी म्हणतात, भीती आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी विश्वास हेच सर्वात मोठं अस्त्र आहे. प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि तू पाहशील की संकट हळूहळू दूर होत आहे. आयुष्यात संकट संपल्यावर आनंद, शांती आणि समाधान यांचा अनुभव स्पष्ट होतो. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात रुजतो आणि तू प्रत्येक अडथळ्याला सहज पार करतोस. तू अधिक आत्मविश्वासू बनतोस, प्रत्येक निर्णय नीट विचार करून घेतोस आणि जीवन अधिक स्पष्ट आणि सुंदर वाटू लागते. संकट संपतंय हे अनुभवायला तयार राहा. तू जे काही करतोयस त्यात स्वामींचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात तुझा विश्वास टिकव. स्वामींच्या कृपेनं प्रत्येक अडथळा दूर होईल. तुझं मन शांत राहिलं तर संकट आपोआप हलकं होईल. स्वामी म्हणतात, ज्या क्षणाला तू धैर्य धरतोस आणि मन शांत ठेवतोस, तो क्षण तुझ्यासाठी नवा प्रकाश घेऊन येतो. तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होईल. प्रत्येक दिवस स्वामींच्या दिव्य कृपेने भरलेला असेल.
तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, तुझ्या जीवनात उजेड, आनंद, शांती आणि समाधान येत आहे. तू संयम धर, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर. संकट संपणार आहे, तुझं भविष्य उजळणार आहे. फक्त तुझा विश्वास ठेव. आता प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणानं कर. मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणाला दिव्य कृपेचा अनुभव घे. संकट संपणार आहे आणि तुझं आयुष्य हळूहळू उजेडाने भरतंय. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, संकट संपण्याची ही वेळ आहे. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश, नवा उत्साह आणि नवा मार्ग उगवेल. तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होईल. संकट संपणार आहे, फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेनं आयुष्य उजळेल. तुझ्या मनात विश्वास आणि भक्ती कायम ठेवल्यास प्रत्येक अडथळा तुला ढकलू शकत नाही. तू जे काही करशील ते यशस्वी होईल. संकट संपणार आहे आणि तुझं जीवन हळूहळू उजेडाने भरतंय. फक्त विश्वास ठेवा, संयम बाळगा आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. कधी वाटेल की प्रयत्न व्यर्थ जातात, पण स्वामी सांगतात तुझ्या प्रयत्नांचं योग्य फळ तुला मिळणारच आहे. फक्त धैर्य ठेवा. मनावर विश्वास ठेवल्यास संकट आपोआप हलकं होतं आणि तुझ्या जीवनात नवा प्रकाश उगवतो. मनात सकारात्मकता ठेवणं खूप महत्वाचं आहे. संकट येताना भीती आणि चिंता वाढतात, पण स्वामी म्हणतात भीती आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी विश्वास हेच सर्वात मोठं अस्त्र आहे. प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं स्मरण कर. मन शांत ठेव आणि तू पाहशील की संकट हळूहळू दूर होत आहे. आयुष्यात संकट आल्यावर आनंद, शांती आणि समाधान यांचा अनुभव स्पष्ट होतो. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात रुजतो आणि तू प्रत्येक अडथळ्याला सहज पार करतोस. तू अधिक आत्मविश्वासू बनतोस. प्रत्येक निर्णय नीट विचार करून घेतोस आणि जीवन अधिक स्पष्ट आणि सुंदर वाटू लागतं. संकट संपतंय हे अनुभवायला तयार राहा. तू जे काही करतोयस त्यात स्वामींचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात तुझा विश्वास टिकव. स्वामींच्या कृपेनं प्रत्येक अडथळा दूर होईल. तुझं मन शांत राहिलं तर संकट आपोआप हलकं होईल. स्वामी म्हणतात ज्या क्षणाला तू धैर्य धरतोस आणि मन शांत ठेवतोस तो क्षण तुझ्यासाठी नवा प्रकाश घेऊन येतो. तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होईल. प्रत्येक दिवस स्वामींच्या दिव्य कृपेने भरलेला असेल. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासी राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, तुझ्या जीवनात उजेड, आनंद, शांती आणि समाधान येते. तू संयम धर, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर. संकट संपणार आहे, तुझं भविष्य उजळणार आहे. फक्त तुझा विश्वास ठेव. आता प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणानं कर. मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणाला दिव्य कृपेचा अनुभव घे. संकट संपणार आहे आणि तुझं आयुष्य हळूहळू उजेडाने भरतंय. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील. बाळा, संकट संपण्याची ही वेळ आहे. तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश, नवा उत्साह आणि नवा मार्ग उगवेल. तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होतील. संकट संपणार आहे, फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेनं आयुष्य उजळेल. तुझ्या मनात विश्वास आणि भक्ती कायम ठेवल्यास प्रत्येक अडथळा तुला ढकलू शकत नाही. तू जे काही करशील ते यशस्वी होईल. संकट संपणार आहे आणि तुझं जीवन हळूहळू उजेडाने भरतंय. फक्त विश्वास ठेवा, संयम बाळगा आणि प्रत्येक क्षणात
स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. बाळा, संकट संपण्याची ही वेळ आहे. तू जे काही करशील त्यात स्वामींचं मार्गदर्शन आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तू धैर्यशील राहशील आणि आत्मविश्वासू बनशील. संकट संपणार आहे, फक्त तुझा विश्वास टिकव. मन शांत ठेव आणि स्वामींच्या दिव्य कृपेचा अनुभव घे. संकट संपतंय बाळा आणि तुझं जीवन उजेडाने भरतंय. तू संयम, विश्वास आणि भक्ती ठेव. प्रत्येक अडथळा सहज पार होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येतो. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि आयुष्य अधिक सुंदर होईल. बाळा, प्रत्येक दिवसात तू अनुभवशील की संकटाच्या पलीकडे एक नवा मार्ग उघडतोय. स्वामी म्हणतात, जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठी आहे. तुझ्या मनात शांती ठेव, भीती नको आणि प्रत्येक अडथळा तुला नव्या शिकवणीसाठी येतोय असं समज. कधी कधी वाटेल तुला की मार्ग अंधारमय आहे, पण या अंधारामध्येही स्वामींचा प्रकाश आहे. तुझ्या विश्वासानं तो प्रकाश तुला योग्य दिशेनं घेऊन जाईल. तू धैर्य धर बाळा, कारण प्रत्येक अडथळ्याच्या मागे तुला एक नवा अवसर मिळतो. स्वामी सांगतात, मन शांत ठेवणारेच संकट पार करू शकतात. जेव्हा तू चिंतेपासून मुक्त होशील, जेव्हा तू प्रत्येक क्षणात स्वामींच्या स्मरणात राहशील, तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा स्वतः हलका होईल. तुझ्या आयुष्यात आता नवा प्रकाश येतोय बाळा. संकट संपण्याची प्रक्रिया फक्त बाह्य गोष्टीत नाही, तर अंतर्मनातील बदलात आहे. तू आपले विचार शुद्ध ठेवल्यास, तू संयमी राहिल्यास, तुझ्या आत्मविश्वासाचा प्रकाश वाढेल. प्रत्येक संकट तुला एका नवीन पातळीवर नेईल, जिथे तू अधिक धैर्यशील, अधिक शांत आणि अधिक आत्मविश्वासी होशील. तुझ्या आयुष्यात आता एक नवा अध्याय सुरू होतोय. स्वामी म्हणतात, जे काही तुझ्यासाठी होतंय ते योग्य वेळेत, योग्य मार्गाने घडते. तू जे काही करशील ते फळ स्वरूप मिळेल. तू प्रत्येक अडथळ्याला सामोरं जा, कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, तू पाहशील की आधी ज्या गोष्टी तुला अडथळा वाटत होत्या त्या आता शिकवणी बनल्या आहेत. प्रत्येक अनुभव तुला अधिक मजबूत बनवतोय. संकट संपतंय आणि तुझ्या जीवनात नवा आनंद, नवी आशा आणि नवा प्रकाश येतोय. स्वामींचा संदेश तुला सांगतो, विश्वास ठेवल्यास आणि संयम बाळगल्यास प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी सोपा होतो. तू मन शांत ठेव, तुझ्या भीतींना दूर कर आणि प्रत्येक क्षणाला स्वामींच्या कृपेचा अनुभव घे. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील अंधार दूर होतोय. तू प्रत्येक दिवस अधिक आशेनं भरलेला अनुभवशील. तुझ्या प्रयत्नांना यश मिळतंय आणि तू पाहशील की संकट संपतंय. फक्त विश्वास ठेवा, संयम टिकवा आणि स्वामींच्या दिव्य कृपेचा अनुभव घ्या. कधी वाटेल की वाट बंद झालीय, पण त्या अंधारामध्येही स्वामींचा प्रकाश आहे. फक्त तू मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणाला स्वामींच्या कृपेचा अनुभव घे. बाळा, जेव्हा तू स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवशील, तेव्हा प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी नवीन अवसर घेऊन येतो. स्वामी म्हणतात, मन शांत असलेल्या व्यक्तीला संकट कधीही मात करू शकत नाही. जेव्हा तू भीतींना दूर ठेवशील, चिंता विसरशील आणि प्रत्येक क्षणात दिव्य स्मरण करशील, तेव्हा तू पाहशील की संकट आपोआप हलकं होतंय. तुझ्या जीवनात एक आता नवीन अध्याय सुरू होतोय. प्रत्येक अनुभव तुला अधिक आत्मविश्वासू, अधिक संयमी आणि अधिक धैर्यशील बनवतो. तू पाहशील की आधी अडथळे वाटणाऱ्या गोष्टी आता शिकवणी बनल्या आहेत. बाळा, संकट संपण्याची ही वेळ आहे. तू प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि विश्वास टिकव. फक्त हळूहळू प्रत्येक अडथळा दूर होतोय आणि तुझ्या जीवनात नवा प्रकाश येतोय. स्वामींचा संदेश तुला सांगतो, विश्वास ठेवल्यास,
संयम राखल्यास प्रत्येक अडथळा तुला सोपा वाटतो. तू मन शांत ठेव, प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे आणि मग पाहशील की ते संकट आता हळूहळू संपत चाललंय. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील अंधार कमी होतोय. तू अनुभवशील की प्रत्येक दिवस अधिक आशेनं, अधिक विश्वासानं भरलाय. तू प्रत्येक अडथळ्याला सामोरं जाशील आणि संकट हळूहळू संपत चाललंय. तुझ्या मनात विश्वास, संयम आणि भक्ती कायम ठेवल्यास तू पाहशील की जीवनातल्या प्रत्येक अडथळ्याचा सामना करता येतो. संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बाळा, आणि तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश, नवी शांती आणि नवा आनंद येतोय. बाळा, तू पाहशील की आधी ज्या अडथळ्यांनी तुझ्या मनावर दबाव टाकला होता, आता ते अडथळे तुला अधिक मजबूत बनवायला मदत करतात. स्वामी म्हणतात, संकट तुझ्यावर मात करत नाही, तू त्यातून उभा राहतोस. प्रत्येक अनुभव तुला आत्मविश्वासू आणि संयमी बनवतो. कधी कधी वाटेल की मार्ग अंधारमय आहे, पण या अंधारामध्येही स्वामींचा प्रकाश आहे. फक्त तू मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या दिव्य कृपेचा अनुभव घे. तू जितका विश्वास ठेवशील तितका प्रत्येक अडथळा तुला एक नवीन संधी देतो. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीचं मन शांत आणि श्रद्धेनं भरलेलं आहे त्याच्यावर कोणतंही संकट टिकू शकत नाही. तू भीती आणि चिंता विसर आणि प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण कर. हे तुझ्या मनाला शांती देईल आणि संकट हलकं होईल. तुझ्या जीवनात आता नवा प्रकाश येतोय. तू अनुभवशील की आधी ज्या गोष्टी तुला अडथळा वाटत होत्या त्या आता शिकवणी बनल्या आहेत. प्रत्येक संकट तुला अधिक धैर्यशील, अधिक संयमी आणि अधिक आत्मविश्वासू बनवतंय. बाळा, संकट संपण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. तू प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि विश्वास टिकव. प्रत्येक अडथळा आता हळूहळू हलका होतोय आणि तुझ्या जीवनात नवा आनंद आणि शांती येते. स्वामींचा संदेश तुला सांगतो, विश्वास ठेवल्यास, संयम राखल्यास प्रत्येक अडथळा तुला सोपा वाटतो. तू प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे आणि पाहशील की संकट संपतंय. बाळा, आता तुझ्या आयुष्यात अंधार कमी होतोय. तू अनुभवशील की प्रत्येक दिवस अधिक आशेने, अधिक विश्वासाने आणि अधिक शांतीने भरलाय. तू प्रत्येक अडथळ्याला सामोरं जाशील आणि संकट हळूहळू संपत जाईल. तुझ्या मनात विश्वास, संयम आणि भक्ती कायम ठेवल्यास तू पाहशील की जीवनातील प्रत्येक अडथळा तुला अधिक प्रकाश आणि आनंद देतो. संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तुझ्या आयुष्यात नवा अध्याय उजेडानं भरतोय. बाळा, तू अनुभवशील की आधी जे अडथळे तुझ्यासाठी आव्हान वाटत होते आता ते तुझ्या सामर्थ्याची ताकद वाढवतात. स्वामी म्हणतात, संकट तुला ढकलत नाही, तू त्यातून उभा राहतोस. प्रत्येक अनुभव तुला अधिक धैर्यशील, अधिक संयमी आणि अधिक आत्मविश्वासू बनवतो. कधी वाटेल की मार्ग अंधारमय आहे, पण त्या अंधारामध्येही स्वामींचा दिव्य प्रकाश आहे. तू जितका विश्वास ठेवशील तितकाच प्रत्येक अडथळा तुला नव्या संधीची दारं उघडतो. फक्त मन शांत ठेव बाळा आणि स्वामींच्या स्मरणात राहा. स्वामी सांगतात, ज्याचं मन शांत आहे आणि ज्याची भक्ती दृढ आहे त्याला कोणतंही संकट कधीही मात करू शकत नाही. तू भीती आणि चिंता विसर, प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण कर. हे तुझ्या मनाला शांती देईल आणि संकट हलकं होईल. तुझ्या जीवनात आता नवा प्रकाश येतोय. तू अनुभवशील की आधी ज्या अडथळ्यांनी तुला त्रस्त केलं होतं ते आता शिकवणी बनली आहेत. प्रत्येक संकट तुला अधिक आत्मविश्वासू, अधिक संयमी आणि अधिक धैर्यशील बनवतंय. बाळा, संकट संपण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. तू प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि विश्वास टिकव.
प्रत्येक अडथळा आता हळूहळू हलका होतोय आणि तुझ्या जीवनात नवा आनंद, शांती आणि प्रकाश येतोय. स्वामींचा संदेश तुला सांगतो, विश्वास ठेवल्यास आणि संयम राखल्यास प्रत्येक अडथळा तुला सोपा वाटतो. तू प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे आणि पाहशील की संकट संपतंय. बाळा, आता तुझ्या आयुष्यात अंधार कमी होतोय. तू अनुभवशील की प्रत्येक दिवस अधिक आशेनं, अधिक विश्वासानं आणि अधिक शांतीनं भरलेला आहे. तू प्रत्येक अडथळ्याला सामोरं जाशील आणि संकट हळूहळू संपतंय. तुझ्या मनात विश्वास, संयम आणि भक्ती कायम ठेवल्यास तू पाहशील की तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा तुला अधिक प्रकाश, आनंद आणि समाधान देतो. संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तुझ्या आयुष्यात नवा अध्याय उजेडानं भरतोय. बाळा, हे लक्षात ठेव, जितकं संकट मोठं तितका दिव्य प्रकाश मोठा. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा तुला अधिक सामर्थ्यवान बनवेल. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहील आणि संकट हळूहळू संपत जाईल. बाळा, प्रत्येक संकट तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतंय. स्वामी म्हणतात, ज्या क्षणाला तू धैर्य हरतोस त्या क्षणाला मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जितका संयम धरशील तितका तुझ्या मनाचा भार हलका होईल आणि संकट तुला कमी त्रास देईल. कधी तुला वाटेल की मार्ग अंधारमय आहे, पण त्या अंधारातही स्वामींचा दिव्य प्रकाश आहे. फक्त तू मन शांत ठेव, विश्वास टिकव आणि स्वामींच्या स्मरणात राहा. जितका विश्वास तितका प्रत्येक अडथळा तुला नवी शिकवण देतो, नवे मार्ग उघडतो. स्वामी सांगतात, ज्याचं मन शांत आहे आणि ज्याची भक्ती दृढ आहे त्याला कोणतंही संकट कधीही मात करू शकत नाही. तू भीती आणि चिंता विसर, प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण कर. हे तुझ्या मनाला शांती देईल आणि संकट हलकं होईल. तुझ्या जीवनात आता नवा प्रकाश येतोय. तू पाहशील की आधी जे अडथळे तुला त्रस्त करत होते ते आता शिकवणी बनले आहेत. प्रत्येक संकट तुला अधिक आत्मविश्वासू, अधिक संयमी आणि अधिक धैर्यशील बनवते. बाळा, संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तू प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर, मन शांत ठेव आणि विश्वास टिकव. प्रत्येक अडथळा हळूहळू हलका होतो आणि तुझ्या जीवनात नवा आनंद, शांती आणि प्रकाश येतोय. स्वामींचा संदेश तुला सांगतो, विश्वास ठेवल्यास, संयम राखल्यास प्रत्येक अडथळा तुला सोपा वाटतो. तू प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे आणि मग तू पाहशील की संकट संपत आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात अंधार कमी होतोय. तू अनुभवशील की प्रत्येक दिवस अधिक आशेने, अधिक विश्वासाने आणि अधिक शांतीने भरलेला आहे. तू प्रत्येक अडथळ्याला सामोरा जाशील आणि संकट हळूहळू संपत जाईल. तुझ्या मनात विश्वास, संयम आणि भक्ती कायम ठेवल्यास तू पाहशील की जीवनातील प्रत्येक अडथळा तुला अधिक प्रकाश, आनंद आणि समाधान देतो. संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तुझ्या आयुष्यात नवा अध्याय उजेडानं भरला जातोय. बाळा, लक्षात ठेव, जितकं संकट मोठं तितका दिव्य प्रकाश मोठा. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा तुला अधिक सामर्थ्यवान बनवेल. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहील आणि संकट हळूहळू संपत जाईल. आता तू प्रत्येक क्षणाला आनंदाने आणि विश्वासाने जगू शकतोस. तू पाहशील की संकट मागे राहतं आणि तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि नवी शांती येते. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात राहो आणि तुझ्या प्रत्येक दिवसाला उजेडाने भरू दे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होतोय. आधी जे संकट वाटत होतं ते आता बदलतंय. स्वामी सांगतात,
ज्या क्षणाला तू स्वतःवर विश्वास ठेवतोस त्या क्षणाला प्रत्येक अडथळा तुझ्या मार्गातून हटतो. मनात भय किंवा चिंता ठेवण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुला अडथळा वाटतात त्या तुझ्या आयुष्यातील नवीन संधी देतात. स्वामींचं स्मरण करत प्रत्येक श्वास तुझ्या हृदयात शांती भरतो. तुझ्या जीवनातील अडथळे फक्त बाह्य नाहीत, तर आतल्या मनातील शंका आणि भीती देखील आहेत. स्वामी सांगतात, भिवू नकोस, शंका दूर कर. जे काही घडतं ते तुझ्या भल्यासाठीच आहे. तू हळूहळू अनुभवशील की प्रत्येक अडथळा तुला नवा आत्मविश्वास देतो. बाळा, आता प्रत्येक दिवशी तू नवे मार्ग शोधशील. आधी ज्या गोष्टी तुला थकवतात त्या तुला शिकवण देतात. स्वामी म्हणतात, ज्याला अडथळ्यांची भीती नाही तो प्रत्येक संकटाला पार करतो. तू धैर्यशील राहा, संयम टिकव आणि प्रत्येक क्षणाला स्वामींचं स्मरण कर. आता तू अनुभवशील की संकट संपतंय, पण हे संपणं हळूहळू आणि समजून घ्यावं अशी प्रक्रिया आहे. तू पाहशील की आधी जे अडथळे त्रासदायक वाटत होते ते आता तुला धैर्य, आत्मविश्वास आणि शांतता देतात. स्वामींचा संदेश तुला सांगतो, प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी एक शिक्षक आहे. प्रत्येक संकट तुला अधिक प्रकाश देतो, अधिक सामर्थ्य देतो आणि तुझ्या जीवनात एक नवा मार्ग उघडतो. बाळा, आता तू प्रत्येक क्षणात नवा आत्मविश्वास अनुभवशील. तू अनुभवशील की संकट मागे राहतं आणि तुझ्या जीवनात आशा, आनंद आणि उजेड येतो. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. तू जे करतोस ते यशस्वी होईल. तू पाहशील की आता आयुष्य अधिक स्पष्ट आणि सुंदर दिसायला लागलंय. तू हलका झालायस, मन शांत झालंय आणि प्रत्येक दिवस स्वामींच्या कृपेनं भरलेला आहे. संकट संपतंय, पण तू हळूहळू स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करतोयस. बाळा, आज तू जे काही अनुभवतोयस ते तुझ्या भल्यासाठीच आहे. संकट हे आयुष्यात येतं, पण ते टिकत नाही. स्वामी सांगतात, तू धैर्यशील राहशील, मी तुझ्या पाठीशी आहे. मन शांत ठेव, प्रत्येक श्वासाला स्वामींचं स्मरण कर आणि तुझ्या जीवनात उजेड येऊ दे. जितका तू संयम धरशील तितकाच तुझ्या मनाचा भार हलका होईल. प्रत्येक अडथळा तुला नवा अनुभव देतो आणि प्रत्येक संकट तुला अधिक सामर्थ्यवान बनवतं. कधी तुला वाटेल की मार्ग अंधारमय आहे, पण त्या अंधारामध्येही स्वामींचा प्रकाश आहे. तू जितका विश्वास ठेवशील तितकाच प्रत्येक अडथळा तुझे नवे मार्ग उघडतो. स्वामी सांगतात, ज्याचं मन शांत आहे त्यावर कोणतंही संकट मात करू शकत नाही. तू भीती विसर, चिंता विसर आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण कर. हे तुझ्या मनाला शांती देईल. बाळा, आता प्रत्येक दिवस तू नवे मार्ग शोधशील. आधी ज्या गोष्टी तुला अडथळा वाटत होत्या त्या तुला शिकवणी देतात. स्वामी म्हणतात, ज्याला अडथळ्यांची भीती नाही तो प्रत्येक संकटाला पार करतो. तू संयम ठेवलास, तू धैर्यशील राहिलास आणि प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण केलंस तर तू पाहशील की संकट हळूहळू हलकं होत चाललंय. स्वामींचा संदेश तुला सांगतो, प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी शिक्षक आहे. प्रत्येक संकट तुला अधिक प्रकाश देतं, अधिक सामर्थ्य देतं. बाळा, तू प्रत्येक क्षणात आत्मविश्वास अनुभवशील. तू पाहशील की संकट मागे राहतं आणि तुझ्या जीवनात आशा, आनंद आणि उजेड येतो. तू हलका झालास, तुझं मन शांत झालंय आणि प्रत्येक दिवस स्वामींच्या कृपेनं ओतप्रोत भरलेला आहे. बाळा, लक्षात ठेव, जितकं संकट मोठं तितका दिव्य प्रकाश मोठा. तू धैर्यशील राहशील, आत्मविश्वासू राहशील आणि प्रत्येक अडथळा तुला अधिक सामर्थ्यवान बनवेल. आता तू प्रत्येक क्षण आनंदानं जगू शकतोस. तू पाहशील की संकट मागे राहतंय आणि तुझ्या जीवनात
नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि नवी शांती येते. स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात राहो आणि तुझ्या प्रत्येक दिवसाला उजेडाने भरू दे. बाळा, तू पाहशील की आधी अडथळा वाटणाऱ्या गोष्टी आता तुला शिकवणी देतात. तुला येणारा प्रत्येक अनुभव तुला अधिक धैर्यशील, आत्मविश्वासू आणि संयमी बनवतो, ज्यामुळे तू प्रत्येक संकटाला अगदी सहजपणे सामोरं जाऊ शकतोस. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला जरूर पाठव ज्याला आज आशेची गरज आहे. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर, कारण स्वामींचे असेच संदेश पुढेही तुझ्यापर्यंत येत राहणार आहेत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.